नसेल काही त्याचे राजकीय फायदे, मी आत्ताच काही भावनिक अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. मी सर्वांना विनंती करतो की ही वेळ प्रतिकूल आहे आणि असा नेहमी संकट येत नाही, तर कोणीही खचून जाऊ नये. मी त्यांना नम्रपणे विनंती करतो, मनापासून विनंती करतो. आम्ही भाजपचे कार्यकर्ते असलो तरी आम्ही स्वतः शेतकरी आहेत आणि आमच्या पायात आता सुद्धा शेताचा प्लास्टिकचा बूट आहे. आम्ही स्वतः शेती करणारे, प्रत्यक्ष ही दुःख भोगणारे आम्ही पण लोक आहोत. आणि ह्या नकारात्मक परिस्थितीतून आम्हाला बाहेर पडायचं असेल तर आम्हाला थोडंसं सकारात्मक आणि मनाचा धीर धरावा लागेल. त्याची कारण असे आहेत की आपल्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस हे ज्यांनी मागच्या 1996 पासून मी राजकारण पाहतोय साहेब, आणि 96 पासून आजपर्यंत 30 वर्षामध्ये मी चांगला अभ्यास केलेला आहे. तर या 30 वर्षामध्ये रचनात्मक शेतीच्या बाबतीमध्ये जे काम करण्याची गरज होती ती देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. एक चांगला नेता देवेंद्र फडणवीसांसारखा शेतीमध्ये रचनात्मक काम करून मागच्या 5 वर्षामध्ये काही सकारात्मक बदल केलेले आहेत, साधनांच्या बाबतीमध्ये बदल केलेले आहेत. शेतकरी माफीचा हा जो विषय आहे तो 100% करण्याचं वचन सरकारनं दिलेलं आहे. पण त्याचबरोबर आम्हाला शेतीमध्ये ही वेळ नाहीये का? 100% आहे, 100% आहे. पण त्याचबरोबर आम्हाला कर्जमाफीच्या बरोबरच आम्हाला साधनांची जी पूर्तता व्हायला हवी त्याकडे आम्हाला गांभीर्यानं बघावं लागेल. आणि शेतकरी जोपर्यंत साधनांनी परिपूर्ण होणार नाही, त्याच्या शेतामध्ये साधनं येणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही साधनं द्या, सगळ्या गोष्टी करा. शेतकऱ्याच्या मालाला भाव जरी तुम्ही दिला ना, तो तुमच्या दारात कधीच येणार नाही भिकाऱ्यासारखा. साहेब हा जो विषय कधीच येणार नाही तुमच्या दारामध्ये. ही भावना प्रत्येक शेतकरी व्यक्त करतो. शेतीचा जो विषय आहे, शेतमालाचा भाव तर खूप पुढचा विषय आहे साहेब, खूप मोठा आणि खूप डीप विषय आहे जो 5 मिनिटाच्या बाईटमध्ये मी मांडू शकणार नाही, तुम्ही माझ्याकडून तो काढून घेऊ शकणार नाही. शेतमालाचा भाव तर खूप पुढचा विषय आहे. विषय आहे की आम्हाला पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो भावनिक विषय करून गुरफटून टाकण्यात आलेला आहे तो आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. मागच्या 30-40 वर्षांमध्ये बैलगाडीमध्ये बसून कारखान्याच्या फायलीवर स्वाक्षरी करणारे राज्यकर्ते होते, ते चालून गेले. आणि आता पहिल्यांदा कुठेतरी शेतकऱ्यांच्या फायलीवर स्वाक्षरी व्हायलेल्या आहेत. सहकारांची जी काही पॅकेजेस होती ती बंद झाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जे रोख पैसे चालले ते आता चाललेले आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भावनिक आंदोलनं करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं चाललेलं आहे. आणि डोळ्यातल्या अश्रूला भाव 100% आहे, 100% आहेत. आणि ते निर्णय होईल. देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 10 दिवसामध्ये सतत हेच सांगत आहेत की शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. सर, आजची परिस्थिती अशी आहे बरं का, ह्याच्या आधी ओले आले, कोरडे आले, अनेक दुष्काळ आले. पण ही दुष्काळ काय झाले, काही भागामध्ये आले, काही तालुक्यात आले. त्यावेळेस आमचं काय व्हायचं, कुठल्या पाहुण्याकडे मित्राकडे तिकडलं घेऊन आम्ही भागवित होतो. पण हा जो दुष्काळ आहे, हा दुष्काळ सरसंगट आलाय आणि इतका डेंजर आलाय की ही जमिनी न जागेवर ठेवून गेलाय. त्यामुळे धड आता आमच्यापाशी बी नाही, आमच्या पाहुण्यापाशी बी नाही आणि आमच्या दोस्तापाशी बी नाही. आता खऱ्या अर्थानं शेतकरी परिपक्व उघडा पडलेला आहे. आणि ही वेळ कुणीही दौडू नका, मागं बघू नका, पुढे बघू नका. कुणाकून कर्ज घ्या, कुणाच्या पगारी बंद करा, पेन्शन बंद करा महिना 2 महिन्याच्या. पण जर तुम्हाला खरी शेतकऱ्याची जर तळमळ असेल आणि शेतकऱ्याचं जर तुम्हाला काही वाटत असेल तर पुन्हा शेतकरी तुम्ही साहेब मातीत टाकण्यासहित उभा करावा लागेल, तरच तुम्ही खरंच शेतकऱ्याच्या बाजूचे आम्ही म्हणून आम्ही कुणाचंही नाव घेऊन कुणावरही टीका करणार नाहीत. आमची अडचण फक्त तुम्हाला सांगितली आहे. ठीक आहे, अडचण सांगितली आहे, वेदना काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन इथल्या शेतकऱ्याच्या मनातली भावना काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. साहेब, आज गिरीश महाजन साहेब सरकारमधले प्रमुख मंत्री बीड जिल्ह्यामध्ये आले होते, धाराशिव जिल्ह्यामध्ये आले होते. त्यांना शेतकऱ्यांनी विचारलं की बाबा द्या, तुम्ही सांगा आम्हाला काय देता काय. तर त्यांनी एकही ठोस आश्वासन असं आमच्या इतक्या ह्या भागातले जी दयनीय अवस्था शेतकऱ्याची आहे ते स्वतः येऊन त्यांना ते आश्वस्त करू शकले नाही, बाबा मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी सांगितलं की नाही, जी शक्य आहे ती आम्ही देणार, जी शक्य आहे ती आम्ही देणार. त्यांनी प्रमुख मंत्री आहेत त्यांनी सांगायला पाहिजे होतं आज की नाही आम्ही एवढी तुम्हाला देतोय, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन ताण घेऊ नका, तुम्ही काही कुठले आत्महत्याचं काही सरकारनं आज घोषणा केली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. तोटपुंजी घोषणा आहे ती. 119 कोटी म्हणजे काय, 101 कुठले आले ते बघा. 2 लाख शेतकऱ्याच्या जवळपास इथं जमिनी गेल्या तर त्यांना तुम्ही किती देणार आहे, करा तुम्ही त्याचा. आता जे म्हणले त्यांनी करा. सरकारचे जे प्रचलित नियम आहेत, आता शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचं ड्रीप वाहून गेलं, कडबा वाहून गेला, स्प्रिंकलरची पाईप वाहून गेले, विहिरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या केल्या, सोलर पंप गेलेत. ह्या शासनाच्या निकषामध्ये ह्या घटकांना कुठंही मदत मिळत नाही. जनावर समजा आता त्यांनी 6 गेली तर शासन जास्तीत जास्त 3 जनावरांची मदत देऊ शकतो.
हे जे निकष आहेत आणि एक एक जनावर लाखाचा आहे. एक मोटार 20,000ची 20,000 आणि 45,000 आणि रुपयाला एक म्हैस बसते. ह्या बाबतीत शासनानं म्हणजे आता बदल करणं गरजेचं आहे. जसं कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर आला होता 2019च्या आधी, त्यावेळेस त्यांनी सर्वंकष मदत केली होती. त्याच पद्धतीची परिस्थिती आज मराठवाड्यात आहे, धाराशिव जिल्ह्यात आहे. तो जो नियम तुम्ही कोल्हापूर सांगलीला लावला की तोच मराठवाड्याला लावला पाहिजे, हीच आमची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी.